उपवास असो किंवा पावसाळ्यातील चहाची वेळ, खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा वडा हा प्रत्येकालाच आवडतो. म्हणूनच आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असा परफेक्ट साबुदाणा वडा कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी छान कुरकुरीत हा वडा तयार झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच अशा खास टिप्स शेअर केलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचे साबुदाणा वडे देखील अजिबात तेलकट होणार नाहीत आणि तेलामध्ये सुद्धा फुटणार नाहीत. त्यासोबतच या वड्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी कशी बनवायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा अगदी 4 ते 5 तास भिजवून घेतलेला. साबुदाणा भिजवताना तो 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर साबुदाणा भिजून वर येईल म्हणजेच अर्धा इंच पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि अगदी जास्तीत जास्त 4 ते 5 तास आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे. पाणी जास्त नाही घालायचं, नाहीतरी साबुदाणा चिकट होतो आणि वडे तेलकट होण्याची शक्यता असते. तर आता आपण हा जो साबुदाणा आहे तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे अशा पद्धतीने किसून घालायचे आहेत. बटाटे नेहमी उकडल्यानंतर त्याची साल काढून पूर्णपणे गार करूनच घ्या. गरम बटाटे जर तुम्ही यामध्ये घातले तर बटाट्यामध्ये जे पाण्याचं मॉइश्चर असतं ते यामध्ये जातं आणि वडे खूप तेलकट होतात आणि काही वेळाने ते मऊ पडण्याची शक्यता असते. तर इथे बघा 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मी किसून घेतलेत. बटाटे जास्त सुद्धा नाही घालायचे, कारण फक्त वड्याला बाइंडिंग येईल एवढेच आपल्याला हे बटाटे वापरायचे आहेत. तर त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा जिरे घातलेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून अगदी जाडसर कुटून घेतलेत, ते यामध्ये घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लागेल तसं घालू शकता. त्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. साखर आणि लिंबाचा रस घातल्यामुळे वड्याला चव खूप छान येते, तुम्ही नक्की घाला. त्यासोबतच इथे मी 1 वाटी जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलंय. शेंगदाण्याचं कूट नेहमी जाडसरच घाला, कारण वडे खाताना त्याचा क्रंचपणा खूप मस्त लागतो. त्यासोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर कोथिंबीर आणि जिरे तुम्ही उपवासामध्ये खात नसाल तर अगदीच नाही घातलं तरी देखील चालेल. तर अगदी 3 ते 4 मिनटं तरी आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंत. तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि वड्यासोबत खाल्ली जाणारी चटपटीत चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी थोडंसं ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत, तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. अगदी पाव चमचा जिरे, 1 हिरवी मिरची, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. त्यासोबतच अगदी थोडंसं म्हणजेच 1 अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालू. त्याचबरोबर अगदी थोडीशी तेठासकट मी यामध्ये कोथिंबीर घालते. कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आणि या चटणीला छान चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी 2 चमचे ताजे दही घालते. दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस जरी घातला ना तरीसुद्धा चालेल. तर आता ही जी चटणी आहे ती थोडीशी आपण पातळसर करणार आहोत, त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालते. तर आता अगदी छान बारीकसर अशी आपण ही चटणी वाटून घेऊया. तर इथे आपली साबुदाणा वड्यासोबत खाल्ली जाणारी चटपटीत चटणी तयार झाली. काय भारी झाली तुम्ही बघू शकता. ही चटणी तुम्ही उपवासासाठी सुद्धा वापरू शकता किंवा असंच इडली डोशासोबत सुद्धा खाऊ शकता. तर इकडे आपलं हे मिश्रणसुद्धा छान वड्याचं तयार झालंय. तर आता काय करायचं आहे, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हे जे वडे आहेत ते आपण अशा पद्धतीने थापून घेणार आहोत. तर पाण्याचा हात लावा म्हणजे हाताला चिकटणार नाही. तर वडे जे आहेत ते अगदी जास्त जाड किंवा अगदी जास्त पातळ नका करू, अगदी मध्यम आकाराचे वडे, चपटे वडे आपल्याला करायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने हे वडे मी थापून घेतलेत, तुम्ही याची जाडी बघू शकता. तर आता आपण हे ताटामध्ये बाजूला ठेवूया आणि परत एकदा पाण्याचा हात लावून याचे वडे आपल्याला थापून घ्यायचे. वडे जर तुम्ही जास्त जाड केले तर
तळायला खूप वेळ लागतो आणि तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे नेहमी वडे मध्यम आकाराचे आणि थोडेसे चपटे करा, म्हणजे अगदी छान होतात. तर इथे मी थोडेसेच वडे थापून घेतलेत, बाकीचे आपण नंतर करणार आहोत. तर आता वडे तळण्यासाठी इकडे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं की गॅस अगदी मध्यम करायचा आणि आता आपण एक एक करून हे वडे जे आहेत ते तेलामध्ये सोडूया. एकदम जास्त वडे देखील तेलामध्ये नका सोडू, कारण तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे तेलकट होऊ शकतात. तर वडे तेलामध्ये सोडल्यानंतर एकाद मिनिट तरी याला टच नाही करायचं, नाहीतरी वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. तर इथे बघा थोडेसे हे बबल्स कमी झाले की आता आपण हे वडे पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत तांबूस रंगावरती तळून घ्यायचे. तर हे बघा छान असे आपले वडे खमंग कुरकुरीत तळून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता काय रंग सुरेख आला गेला आहे. असं दिसायलाच हे खूप कुरकुरीत दिसत आहेत, रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे. तर आता आपण हे एका झाऱ्यामध्ये काढून संपूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आणि परत एकदा याच पद्धतीने बाकीचे वडेसुद्धा तळून घेऊया. वडे नेहमी मध्यम आचेवरतीच तळा. तर इथे आपले हे खमंग कुरकुरीत आतून एकदम मऊ असे हे साबुदाणा वडा तयार झालेले आहेत. काय भारी दिसत आहे, तुम्ही बघू शकता. रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे. तर तुम्हाला एक मी वडा दाखवते सुद्धा बघा. वरून एकदम कुरकुरीत झालं आहे की नाही आणि आतून एकदम गरमागरम आणि मऊसूत हा वडा आपला तयार झाला आहे. तर आपली उपवासाची चटणीसुद्धा तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे कुरकुरीत साबुदाणा वडा आणि उपवासाची चटणी एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.